आज आपण शेपूची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी एक जोडी बारीक चिरून घेतली. एक कांदा घेतला छोटासा, अर्धा चमचा लाल मिरच पावडर, अर्धा चमचा हळद, लसूण घेतला आहे बडबड कुटून आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 2 चमचे आपल्याला हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत काय करायचं आहे, इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 चमचे शेंगदाणे घेतलेत, थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात आणि जिरे घेतलेत अर्धा चमचा. त्याची पेस्ट करून घेतली पाणी घालून आणि पेस्ट करून घेतल्यानंतर जे आपल्याला आपण शेपूच्या भाजीचं मिश्रण करून ठेवलेलं त्याच्या वड्या करून घ्यायच्यात गोलाकारात. तुम्हाला लांबट आकारात आवडत असेल तर तुम्ही लांबट आकारातसुद्धा करू शकता. तर आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल घातलं आहे, मोहरी घातली अर्धा चमचा, कढीपत्त्याची पाने घातली 3 ते 4 आणि ग्रेव्ही आपण जी तयार करून घेतली तीसुद्धा घातली. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरच पावडर घातलेली आहे. पूर्ण आपलं सारण फ्राय करून झालं की त्यात पाणी घालायचं चांगलं 2 ग्लास पाणी घातल्यानंतर आपण ज्या वड्या करून घेतलेल्या आहेत शेपूच्या भाजीच्या त्या घालायच्या आहेत आणि मंद आचेवर आपल्याला 10 ते 12 मिनिटं शिजू द्यायच्या आहेत. तर इथे शिजून आपली भाजी रेडी आहे.